हॅलो फ्रेंड्स, मी सागर पवार, तुमचा मॅथमॅटिक्स टीचर ट्यूटर. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये मिसलेनियस चालू केला होता. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण पोहोचलो होतो आणि सिम्बॉलिक फॉर्म करा म्हणून चाललं होतं आपलं. आपण पुढे कंटिन्यू करूया. आज थर्ड क्वेश्चन आहे आपला. आय कॅन ट्रॅव्हल by train. I can travel by train provided I get my ticket reserved. म्हणजे माझं तिकीट रिझर्व असेल तर मी ट्रॅव्हलनी जाईल. त्याला सिंपल करून घेतलं मी. सो इफ माय ticket is reserved, then I can travel by train. ह्याच्यात दोन वाक्य. माय तिकीट इज रिझर्व्ड याला आपण म्हणूया P, आणि आय कॅन ट्रॅव्हल बाय ट्रेन याला म्हणूया आपण Q, आणि इफ देने म्हणल्यानंतर ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार? याचा सिम्बॉलिक फॉर्म P implies Q. फोर्थ क्वेश्चन. संदीप neither likes tea nor coffee but enjoys a soft drink. So Sandeep neither nor कशात येते? and मध्ये येते. सो याच्यात P आपण कोणाला म्हणूया? संदीप likes tea. Q कोणाला म्हणूया? संदीप likes coffee, आणि R कोणाला म्हणूया? संदीप enjoys soft drink. ठीक आहे. सो काय आता इथं संदीप नायदर लाइक्स टी म्हणजे निगेशन P अँड निगेशन Q. नायदर नॉर कशामध्ये जातं? अँड मध्ये जातं. बट म्हणल्यावर परत येतं काय? अँड. बट एन्जॉय द सॉफ्ट ड्रिंक म्हणजे काय तुमचा R. सो दिस इज युअर सिम्बॉलिक फॉर्म. पाचवा क्वेश्चन आहे त्यातला. ABC is triangle. ABC is triangle only if AB plus BC is greater than AC. only if म्हणजे काय? ओनली इफ कसं येत आहे? आपलं इम्प्लिकेशन मध्ये येत आहे. आपण त्याचं पाठीमागं पाहिलं होतं. सो याच्यात बघा, P implies Q can be written as P only if Q. So याच्यामध्ये P कोण आहे तुमच्याकडं? ABC is triangle, आणि Q कोण आहे तुमच्याकडं? AB plus BC is greater than AC. म्हणजे काय? P only if Q म्हणजेच काय? P implies Q. So symbolic form तुमचं काय? P implies Q. क्वेश्चन आहे. राजेश इज स्टुडियस. अभ्यासू आहे बट डज नॉट गेट गुड मार्क्स. म्हणजे राजेश अभ्यासू आहे पण त्याला मार्क मिळत नाही.
सो पी कोण आहे तुमचा? राजेश इज स्टडीज. क्यू कोण आहे तुमचं? राजेश गेट्स गुड मार्क्स. निगेशन कधी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये येणार नाही. सो आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार तुमच्याकडं? पी बट म्हणजे कसं येणार तुमचा? अँड मध्ये डज नॉट गेट म्हणजे याचं निगेशन. सो पी अँड निगेशन क्यू. दिस इज इट्स सिम्बॉलिक फॉर्म. क्वेश्चन नंबर 6. इफ पी काय दिलाय तुम्हाला? द एक्झामिनेशन्स आर अप्रोचिंग. क्यू कोण आहे? स्टुडंट्स स्टडी हार्ड. Give a verbal statement. Give a verbal statement for each of the following. For each. पहिले बघा कोणाला वर्बल स्टेटमेंट द्यायचे त्याच्या वेळेला पी अँड निगेशन क्यू. सो याचं वर्बल स्टेटमेंट करूया. पी म्हणते, पी म्हणजे काय? द examinations are approaching. And negation Q, students study hard. मग इथे काय म्हणावं लागेल? स्टुडंट do not study hard. निगेशन क्यू केले फक्त आपण. सेकंड स्टेटमेंट आहे पी डबल इम्प्लाइज क्यू. याचा वर्बल फॉर्म काय? पी म्हणजे कोण आहे तुमच्याकडं? द एक्झामिनेशन्स आर अप्रोचिंग. आणि हे इफ अँड ओनली इफ स्टुडंट्स स्टडी हार्ड. Third point, negation P implies Q. So negation P म्हणजे काय? The examinations are not approaching. हे काय? सॉरी, आता हे इम्प्लिकेशन आहे म्हणलं इफ देन पाहिजे. सो याच्या आधी काय येणार? if the examinations are not approaching, हे काय? then Q म्हणजे students study hard. so students study hard. चौथे P or Q. तर याचं काय येणार आहे? सरळ सरळ the examinations are approaching. आणि हे काय? और स्टुडंट्स स्टडी हार्ड. पाचवा निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. सो निगेशन क्यू म्हणजे काय? इफ स्टुडंट्स डू नॉट स्टडी हार्ड then negation P म्हणजे काय? the examinations are not approaching. Question number 7. If P it is raining, Q the weather is humid, which of the following
which of the following statements are logically equivalent? पहले, if it is not raining, then the weather is not humid. Second, it is raining if and only if the weather is humid. Weather is humid. Third, it is not true. It is not true that it is not raining or the weather is humid. Fourth, it is raining but the weather is not humid. Fifth, the weather is humid only if it is rain. आता याच्यातले लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स आपल्याला सांगायचे. लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट सांगताना लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट सांगायच्या आधी आपण ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म करून घेऊया. पहिल्याचं सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे इफ इट इज नॉट रेनिंग. नॉट रेनिंग म्हणजे काय? निगेशन पी. देन म्हणजे इम्प्लाइज इफ देन. द वेदर इज नॉट ह्युमिड निगेशन क्यू. सेकंड, इट इज रेनिंग इफ अँड ओनली इफ द वेदर इज ह्युमिड. इट इज रेनिंग म्हणजे काय? पी. इफ अँड ओनली इफ डबल इम्प्लिकेशन द वेदर इज ह्युमिड म्हणजे काय आलं तुमच्याकडे क्यू. थर्ड, इट इज नॉट ट्रू म्हणजे निगेशन दॅट इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट रेनिंग म्हणजे निगेशन पी or the weather is humid. The weather is humid म्हणजे काय तुमचं Q. Fourth, it is raining. It is raining म्हणजे काय? P. But आला म्हणजे and. Weather is not humid म्हणजे negation Q. Fifth, the weather is humid only if it is raining. So weather is humid म्हणजे कोण? Q. Only if म्हणजे implication. It is raining म्हणजे P. आता आपण या सगळ्यांचा सिम्बॉलिक फॉर्म काढलाय. आता आपण याचा ट्रूथ टेबल काढूया. तर ट्रूथ टेबल मध्ये काय काय येणार आहे? P येणार आहे, Q येणार आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पहिले काय पाहिजे? निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. सो मला पाहिजे निगेशन P आणि मला पाहिजे निगेशन Q. सो निगेशन P काय येणार माझ्याकडे? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q म्हणजे ह्याचं इम्प्लिकेशन. सो निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. याच्यामध्ये इम्प्लिकेशन मध्ये TF असतंय, अदरवाइज T. ठीक आहे. नंतर पाहिजे P डबल इम्प्लाइज Q. सो P डबल इम्प्लाइज Q. P डबल इम्प्लाइज Q ला बघा डबल इम्प्लिकेशन कसं लक्षात ठेवतो आपण? डबल T सिंगल F F F.
नंतर पाहिजे मला निगेशन पी और क्यू, निगेशन पी और क्यू. सो निगेशन पी कुठे इथे, क्यू कुठे इथे, यांचं ऑर. सो टी एफ टी येणार, हा काय येणार फॉल्स येणार, आणि हा ट्रू येणार, आणि हा पुन्हा एकदा ट्रू येणार. परंतु याचं काय पाहिजे मला निगेशन. सो निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू. सो दिस इज फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. नेक्स्ट पॉइंट आहे पी अँड निगेशन क्यू. सो पी अँड निगेशन क्यू, पी कुठे इथे आहे, निगेशन क्यू कुठे इथे, यांच्यात अँड करतोय. हा फॉल्स, हा ट्रू, हा फॉल्स, हा फॉल्स, म्हणजे फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. आणि लास्ट क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी. क्यू इम्प्लाइज पी म्हणजे असं झालं आपण. सो इथं इम्प्लिकेशनला टी एफ एफ, सो टी 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 एफ टी 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 एफ एफ, थर्ड भाग फॉल्स येणार. सो ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. सो आपले जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांचे कॉलम नंबर बघूया पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कॉलम आले. हा निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू कुठे आहे तर 5 नंबरला आहे. त्याच्यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू कुठे आहे तर 6 नंबरला आहे. आणि निगेशन ऑफ निगेशन पी हा कुठे आहे 8 नंबरला आहे. हा आहे तुमचा 9 नंबरला, आणि हा शेवटचा आहे तुमचा 10 नंबरला. तर ह्याचं ट्रूथ टेबल बघा. टी टी एफ टी, तर कुठे टी टी एफ टी आहे का, टी टी एफ टी आहे. ह्या दोघांचं व्हॅल्यू काय आहे सेम. नेक्स्ट पॉइंट आहे एफ टी एफ एफ, एफ टी एफ एफ ह्या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. आणि टी एफ टी टी असं कुठंच नाही. सो 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 हा कुठे टी एफ एफ टी असं कोणतंच नाही, म्हणजे ते इक्विव्हॅलन्सीच्या बाहेरच गेले पूर्णतः. सो म्हणल्यानंतर फ्रॉम कॉलम नंबर 5 6 8 9 and 10 कोण कोण इक्विव्हॅलंट आहे. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज इक्विव्हॅलंट टू, कोणाशी इक्विव्हॅलंट आहे ते शेवटच्याशी, म्हणजे कोणाशी क्यू इम्प्लाइज पी शी. अँड ह्या दोघांचं बघा 8 आणि 9 वर काय सांगू शकतो तुम्ही, निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू. सो पी अँड निगेशन क्यू. सो हे कितवे सांगायचं, हे कितवे ते कितवे सांगायचं, बस अशा तऱ्हेने आपण याचं इक्विव्हॅलन्स आपण सांगू शकतो. क्वेश्चन नंबर 8, rewrite following sentences statements without using conditional form. व्यवस्थित बघा, हे पण खूप सोपं आहे. त्यातलं पहिलं गणित आहे इफ then the wages rise. आता ह्याचं बघा, पहिलं एक स्टेटमेंट आहे प्राइसेस इन्क्रीज, आणि दुसरे द वेजेस राईज. तर पी काय तुमचा प्राइसेस इन्क्रीज इन्क्रीज, क्यू काय तुमचा द वेजेस राईज. ठीक आहे. सो आता काय इफ पी देन क्यू, म्हणजे सिंबॉलिक फॉर्म काय गिवन गोष्टीचा पी इम्प्लाइज क्यू. आणि आपला कंडिशनल लॉ आपण पाहिले होते नाही का, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, त्याच्यामध्ये कंडिशनल लॉ पाहिला होता. तो कंडिशनल लॉ काय सांगतो की पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी और क्यू, निगेशन पी और क्यू. सो ह्याचा वर्बल फॉर्म हा असा वर्बल फॉर्म करायचा. देअरफॉर वर्बल फॉर्म इज इक्वल टू काय येणार निगेशन पी, म्हणजे काय प्राइसेस डज नॉट इन्क्रीज, प्राइसेस डज नॉट इन्क्रीज, और क्यू द वेजेस राइज.
सेकंड आहे यातलं, इफ इट इज कोल्ड वी विअर वुलन क्लोथ्स. ह्याचं आधी व्यवस्थित करून घ्यायला लागणार आहे. व्यवस्थित म्हणजे काय ना, इफ इट इज कोल्ड, कॉमाच्या ऐवजी काय लिहिणार आपण इथं, देन वी विअर वुलन क्लोथ्स. ठीक आहे. सो याच्यात दोन वाक्य, एक आहे वी विअर वुलन क्लोथ्स आणि इट इज कोल्ड. सो मी पहिल्याला म्हणणार पी, इट इज कोल्ड. दुसऱ्याला म्हणणार क्यू, वी विअर वुलन क्लोथ्स. सिंबॉलिक फॉर्म जो दिलेला आहे तो आहे P implies Q and P implies Q is also equivalent to negation P or Q. मग आता ह्याच्यामध्ये तुमचा कंडिशनल फॉर्म येतोय, याच्यामध्ये तुमचा कंडिशनल फॉर्म येत नाहीये. काय येत नाहीये, इथं इफ देन आलं किंवा इफ एंड ओनली इफ आलं तर तुमचं कंडिशनल फॉर्म राहिला. हे असं ऑर अँड अँड आलं तर तुमचं कंडिशनल फॉर्म राहत नाही. आणि हे सेम अर्थ राहिला पाहिजे आणि कंडिशनल फॉर्म पण केला पाहिजे, म्हणजे ह्याला इक्विव्हॅलेंट हे. तर मग आपण ह्याला काय लिहिणार आता, वर्बल फॉर्म. सो वर्बल फॉर्म काय आहे माझ्याकडे, निगेशन पी म्हणजे इफ, इफ नाही, इट इज नॉट कोल्ड, और क्यू, क्यू म्हणजे काय, वी वेअर वुलन क्लोथ्स. थर्ड, I can catch if I take cold water bath. I can catch cold if I take cold water bath. म्हणजे काय, थंड पाण्याने आंघोळ केल्यावर मला सर्दी होते असं म्हणायचं. सो याचं काय आहे ना, इफ I take cold water bath, then I can catch cold. I can catch cold. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं. आता I take cold water bath हा P आहे आणि I can catch cold हा तुमचा Q आहे. इफ देने म्हणल्यावर दिलेला याचा सिंबॉलिक फॉर्म काय तुमच्याकडे, अगेन P implies Q आहे. सो त्याचं काय येणार आहे तुमच्याकडे, निगेशन P और Q. तुम्ही याचा वर्बल फॉर्म करून आता लिहू शकता. म्हणजे वर्बल फॉर्म कसा होणार आहे याचा, I do not take cold water bath or I can catch cold. Question number 9 is, if P, Q, R are statements with truth values, true, false, true, respectively, determine the truth values. Determine the truth values of the following. First type, Q implies P or negation R. So Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. implies P ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे और R ची ट्रूथ व्हॅल्यू पण T. सो F implies T और निगेशन T काय असतो तुमच्याकडे, फॉल्स. सो F implies T और F काय नाही तुमच्याकडे T. सो इम्प्लिकेशन मध्ये काय लक्षात ठेवतो आपण, F और F T implies F हे अदरवाइज वाली कंडिशन झाली. सो फायनल आन्सर काय तुमच्याकडे, ट्रू. यातला सेकंड क्वेश्चन आहे, निगेशन R and P or negation Q. So negation R म्हणजे काय, negation true and true or negation false. ठीक आहे. So negation true काय तुमच्याकडे false आहे, F and T or T.
एफ अँड टी काय नाही तुमच्याकडे एफ आता लक्षात ठेवायला पाहिजे अँडचा टेबल कसं लक्षात ठेवतो आपण टी अँड टी अदरवाइज वाली कंडिशन आहे एफ ऑर टी परत एकदा काय आहे टी ऑरचा टेबल कसं लक्षात ठेवतो आपण एफ ऑर एफ एफ थर्ड क्वेश्चन P implies Q or R so true implies false or true so T implies F काय असते आपल्याकडे F or T F or F otherwise T so this is also true त्यातला चौथा आहे R and P double implies negation P R and Q डबल इम्प्लाइज निगेशन पी सो आर काय तुमच्याकडे ट्रू आहे क्यू काय तुमच्याकडे फॉल्स आहे डबल इम्प्लिकेशन निगेशन पी काय तुमच्याकडे निगेशन ऑफ ट्रू होणार टी ट्रू आहे सो टी अँड एफ 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 डबल इम्प्लाइज एफ डबल इम्प्लिकेशनला डबल टी यातलाच पाचवा पी और क्यू इम्प्लाइज क्यू और आर सो पी आहे तुमच्याकडे ट्रू और क्यू है आपल्याकडे फॉल्स इम्प्लाइज क्यू परत एकदा फॉल्स और आर आहे आपल्याकडे ट्रू टी और एफ टी इम्प्लाइज एफ और टी 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 इम्प्लाइज टी अगेन टी सो दिस इज ऑल्सो ट्रू क्वेश्चन नंबर 10 चेंज each of the following change each of the following in if then in if dot 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 then for म्हणजे if then मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे पहिलं I shall come provided I finish my work I finish my work म्हणजे मी येईल पण माझं काम संपलेलं पाहिजे सो इफ ह्याचं इफ देन करायचं काय सोपं आहे इफ कधी येईल मी काम झाल्यावर ना सो पहिलं काय करणार तुम्ही काम आणि नंतर जाणार आहे सो इफ आय फिनिश माय वर्क देन आय शॅल कम सेकंड rights follow from performing the duties sincerely म्हणजे काय राइट्स फॉलो फ्रॉम द परफॉर्मिंग ड्युटी सिन्सिअरली ड्युटी सिन्सिअरली केल्यावर राइट्स फॉलो होतात असं म्हणणं यायचं ठीक आहे सो याला काय येणार इफ आय परफॉर्म माय ड्युटीज सिन्सिअरली देन राइट्स फॉलो Third, x is equal to 1 only if x square is equal to x. हे काय आहे p implies q दिलेले सरळ सरळ only if आपल्याला आपण पाहिले so if x is equal to 1 then x square is equal to x. चौथं the sufficient condition for being rich is to be rational. असं लिहू शकतो आपण फॉर बीइंग रिच
sufficient condition is to be rational. म्हणजे याचं काय होणार, इफ I1 is rich then he is rational. Getting bonus is necessary condition to for me to purchase a car. म्हणजेच काय, कार कधी खरेदी करणार आहे, जेव्हा बोनस मिळेल तेव्हा. सो याचं काय होईल, इफ आय गेट बोनस देन आय विल परचेस ए कार. If I get bonus, then I will purchase the car.